Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमी पण एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स. मटेरियल वी यूज हा लेसन आपण स्टार्ट केलेला आहे 8th स्टँडर्डचा की जो खूप इम्पॉर्टंट आहे सगळ्यांसाठी. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कुठले कुठले मटेरियल्स तयार केलेले आहे माणसाने आणि त्याचा काय काय प्रॉपर्टीज आहे, त्याच्यामध्ये काय सायन्स आहे हे समजून घेतो आहोत आपण. सो स्टुडंट, आपल्याला दुसरा टाईप समजून घ्यायचा आहे, दॅट इज थर्मोप्लास्टिक, की जे आपण यूज केलं रिसायकल करू शकतो, रियूज करू शकतो अशा प्रकारचं प्लास्टिक म्हणजे थर्मोप्लास्टिक. तुमचे प्लास्टिकचे मग्स आहे, प्लास्टिकच्या बॉटल्स आहे, त्या आपण मेल्ट करायच्या, त्याला उष्णता द्यायची, त्याला पाहिजे तो आकार द्यायचा, त्याच्यापासून पाहिजे त्या वस्तू बनवायच्या, परत त्या आवडला नाही परत मेल्ट करू शकतो, परत त्याला पाहिजे तो आकार देऊ शकतो. अशा प्रकारचं जे प्लास्टिक आहे त्याला आपण थर्मोप्लास्टिक म्हणत असतो. जे वी कॅन मोल्ड इट अकॉर्डिंग टू आवर विश, आपल्या इच्छेनुसार पाहिजे तो आकार देऊ शकतो, पाहिजे तो मोल्ड करू शकतो, त्या प्लास्टिकला आपण थर्मोप्लास्टिक म्हणत असतो. तर सगळ्यात पहिले थर्मोप्लास्टिकचा तुमचा प्रकार आहे PVC म्हणजे पॉलीविनिल क्लोराईड. PVC पाईप्स हे त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. अजून PVC पासून काय बनलेलं आहे, तुम्ही ज्या बॉटल्स यूज करतात, आता तरी स्टीलच्या बॉटल आल्या, वेगवेगळ्या मेटल्स बॉटल आल्या आहे, पूर्वीच्या आपल्या बिस्लेरी बॉटल आहे. आता बिस्लेरी बॉटलवरती एक सूचना लिहिलेली असते की क्रश आफ्टर यूज, म्हणजे ते यूज केल्यानंतर ती क्रश करून टाकून द्या. मग आपल्या काही जे बॉटल्स आहेत त्या थर्मोप्लास्टिकपासून बनलेल्या आहे, PVCच्या बॉटल्स त्या ठीक आहे. ठीक आहे. सो बॉटल्स बनलेले असतात तुमच्या ह्या PVC प्लास्टिकपासून. ठीक आहे. बिस्लेरीच्या बाबतीत मात्र ही गोष्ट लक्षात ठेवा, त्याच्यावरती काय काय सूचना दिलेल्या असतात त्या नक्की वाचा एकदा. ठीक आहे. सो बॉटल्स बनलेले असतात PVC पासून. तुमचे रेनकोट आहे, तुमचं जे पावसाळ्यामध्ये तुम्ही यूज करत असतो जो रेनकोट, तो रेनकोट कशापासून बनलेला असतो, PVC प्रकारच्या प्लास्टिकपासून बनलेला असतो. त्यानंतर तुमचे काही हँडबॅग्स आहे, शूज आहे, पावसाळ्यामध्ये वापरतात किंवा इतर सीझनमध्ये. तुमचे इलेक्ट्रिकल जे केबल्स आहेत त्याच्या इन्सुलेटेड जे पार्ट्स आहेत ते कशापासून बनलेले आहे, तुमच्या घरामध्ये इलेक्ट्रिकल केबल्स आहेत त्याचे जे इन्सुलेशनचे ज्या वायर्स आहेत त्या कशापासून बनलेल्या, PVC प्लास्टिकपासून बनलेलं आहे. काही फर्निचर्स आहे, फर्निचरसुद्धा प्लास्टिकचं बनलेलं आहे. रोप्स आहे, टॉईज आहे, खूप साऱ्या गोष्टी आहे की ज्या PVC पासून बनलेल्या आहेत. त्यानंतर दुसरा प्रकार आहे PS. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ PS? पॉलिस्टिरीन. हे पण काय आहे, एक थर्मोप्लास्टिकचा एक टाईप आहे की जे आपण रियूज करू शकतो, रिसायकल यूज करू शकतो. सो थर्मो इन्सुलेटिंग पार्ट्स ऑफ इलेक्ट्रिकल ॲप्लिकन्सेस लाईक रेफ्रिजरेटर. रेफ्रिजरेटरचे जे थर्मो इन्सुलेटिंग जे पार्ट्स आहेत ते कशापासून बनलेले आहे, तुमचं पॉलिस्टिरीन नावाच्या प्लास्टिकपासून बनलेलं आहे. गिअर्स ऑफ मशीनचे जे गिअर्स आहेत किंवा टॉईज आहेत हे सुद्धा तुमचे PS पासून पॉलिस्टिरीन प्लास्टिकपासून बनलेले आहे. त्यानंतर तुमच्या घरामध्ये CDs असतात, DVDs असतात, त्याचं जे आउटर कवरिंग आहे प्रोटेक्टिंगसाठी आपण त्याला आउटर कवरिंग लावत असतो. पूर्वी CD DVDचा जमाना होता, पण आता CD DVD पण काय झालं, हद्दपार झालेला आहे. पण त्याला ते प्रोटेक्टिव्ह कवरिंग असायचं. मग ते प्रोटेक्टिव्ह कवरिंग कशापासून बनलेलं असतं, तुमचं पॉलिस्टिरीन प्लास्टिकपासून बनलं आहे. ते आपण पुन्हा मेल्ट करून ते थ्रो केल्यानंतर परत त्याचा रियूज रिसायकल हे करू शकतो. सो पॉलिस्टिरीन प्लास्टिकमध्ये तुम्ही काय लक्षात ठेवणार आहात, रेफ्रिजरेटरचे काही जे पार्ट्स आहेत ते, त्यानंतर गिअर्स आहेत तुमचे, नंतर प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ऑफ CD अँड DVD हे पॉलिस्टिरीन नावाच्या प्लास्टिकपासून तुमचे बनलेले आहे. त्यानंतर पुढे आहे PE. व्हॉट इज अ PE? दॅट इज पॉलिइथिलीन प्लास्टिक. ओके. पॉलिइथिलीन प्लास्टिक त्याच्यामध्ये कुठे कुठे यूज करतात बघा, तुमच्या मिल्क बॅग सगळ्यात महत्त्वाचं, रोजच तुम्ही ह्या PE प्लास्टिकचा यूज करतात. म्हणजे पॉलिइथिलीन तुमच्या ज्या प्लास्टिकच्या बॅग्स आहेत की जे तुम्हाला डस्टबिनमध्ये कचरा टाकण्यासाठी त्या ब्लॅक कलरच्या बॅग्स वगैरे यूज करतात, त्या तुमच्या पॉलिइथिलीनपासून बनलेल्या आहेत. तुमच्या मिल्क बॅग्स आहेत ती आपल्याला लगेच थ्रो कराव्या लागतात, त्या रिसायकल पण करता येतात, त्या मिल्क बॅग्स बनलेल्या आहेत. तुमच्या पॅकिंग बॅग्स आहेत, कुठली गोष्ट पॅकिंग करण्यासाठी वरतून त्या प्लास्टिकच्या बॅग्स लावतात. किंवा फ्लेक्झिबल तुमची जी गार्डन पाईप्स असतात, तुमच्या गार्डनला पाणी देण्यासाठी नळ्या वापरतात बघा, ती आपण पूर्ण रोल करून वगैरे ठेवून देतो. मग त्या फ्लेक्झिबल गार्डन पाईप्स आहेत त्या कशापासून बनलेल्या आहे, PE पॉलिइथिलीन. पॉलिइथिलीन आलं की लक्षात ठेवायचं, तुमच्या ज्या डस्टबिनच्या ज्या बॅग्स आहेत, पॉलिथिन बॅग्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुमच्या मिल्क बॅग्स आहे, पॅकिंग बॅग्स आहे, किंवा तुमचा गार्डन पाईप्स, फ्लेक्झिबल गार्डन पाईप, हे सगळे कशापासून बनले, पॉलिइथिलीन प्लास्टिकपासून. सो नेक्स्ट तुमचा प्लास्टिकचा टाईप आहे पॉलिप्रोपिलीन म्हणजे PP. मग आता पॉलिप्रोपिलीन प्लास्टिक डेली लाईफमध्ये कुठे कुठे यूज करतात, दॅट इज पार्ट्स ऑफ लाऊडस्पीकर. तुमचे लाऊडस्पीकर आहे त्याचे जे काही पार्ट्स आहे ते पॉलिप्रोपिलीन प्लास्टिकपासून बनलेले आहे. व्हेकल्सचे काही पार्ट्स आहे,
तुमच्या गाड्या आहे त्याच्या काही पार्ट्स आहेत ते पण तुमचे पॉलीप्रोपिलिन प्लास्टिकपासून बनलेले आहे. रोप्स, तुमच्या ज्या दोऱ्या आहेत त्यासुद्धा प्लास्टिकच्या असतात. तुम्ही बघा स्किपिंग करत असतात किंवा तुम्ही दोरउड्या खेळत असतात त्या रोप्ससुद्धा बनलेल्या असतात. मॅट्रेसेस, तुम्ही बघा घरामध्ये जे मॅट्रेसेस टाकत असतात ते पण पॉलीप्रोपिलिन प्लास्टिकपासून. ठीक आहे. सो लॅब ॲप्लिकन्सेस आहे, तुमच्या लॅबमध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात त्या पण पॉलीप्रोपिलिन प्लास्टिकपासून बनलेल्या आहे. सो अशा पद्धतीने आज आपण तुमचं जे थर्मोप्लास्टिक आहे की जे आपण रियूज आणि रिसायकल करू शकतो, त्याच्यामध्ये PP बघितलं, PE बघितलं, PS बघितलं, PVC बघितलं. त्याचे फुल फॉर्म लक्षात, पॉलीप्रोपिलिन, पॉलिस्टिरीन, पॉलिव्हिनिल क्लोराईड, पॉलिइथिलीन, या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे. सो हा टाईप तुम्हाला आय थिंक समजला असेल. त्यानंतर तुम्हाला थिंक अबाउट इट काही क्वेश्चन दिलेला आहे. व्हाय आर द प्लास्टिक टँक्स यूज फॉर स्टोरेज आर ऑफ केमिकल्स. म्हणजे केमिकल्स स्टोअर करण्यासाठी प्लास्टिकचे टँक का यूज करत असतात. आता का यूज करत असेल, कारण प्लास्टिकचे वेगवेगळे गुणधर्म आहे त्याच्यामुळे ते यूज करत असतील. तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही याचा आन्सर लिहिताना काय करायचं आहे, दॅट इज प्लास्टिक इज नॉन करोजिव्ह. नॉन करोजिव्ह नेचर आहे म्हणजे त्या केमिकल्स आणि त्या प्लास्टिकचं काहीही करोजन होणार नाही, काही केमिकल रिॲक्शन होणार नाही. काही जे केमिकल्स असतात ते फार करोजिव्ह असतात, ते डायरेक्ट प्लास्टिक पण त्याच्यामध्ये वितून जातात. पण प्लास्टिक नॉन करोजिव्ह असल्यामुळे काही केमिकल त्याच्यावरती हे होत नाही. इट इज नॉन रिॲक्टिव्ह, त्याच्याबरोबर रिॲक्शन होत नाही. इट डज नॉट डिकम्पोज होत नाही. इट इज इझी टू हँडल, इझिली हँडल करू शकतो आपण. ते प्लास्टिकचं जे टँक आहे तो इट इज लाईट वेट अँड ड्युरेबल. लाईट वेट आहे, खूप जास्त दिवस टिकत पण असतं कारण ते लवकर काय होतं, डिग्रेडेबल होत नाही. प्लास्टिक टँक्स आर यूज फॉर स्टोरिंग ऑफ डिफरंट केमिकल्स, म्हणून ते केमिकल स्टोअर करण्यासाठी हे प्लास्टिक टँक्स हा यूज करत असतात. म्हणजे तुम्ही काय काय लिहू शकता, दॅट इज नॉन करोजिव्ह नेचर ऑफ प्लास्टिक. प्लास्टिक इज अ नॉन रिॲक्टिव्ह, इट डज नॉट डिकम्पोजेस, इट इज लाईट वेट, इट इज ड्युरेबल. सो दॅट्स वाय प्लास्टिक टँक्स आर यूज फॉर स्टोरिंग द केमिकल्स. अशा पद्धतीने छान उत्तर तुम्ही लिहायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय दिले आहे बघा, व्हाय मोस्ट ऑफ द डोमेस्टिकली युजफुल आयटम्स आर रिप्लेस बाय प्लास्टिक. म्हणजे पूर्वी काय होते, सगळे मेटल्सचे भांडे होते, सगळी मेटल्स यूज करायचं. पण बऱ्याच गोष्टी आपल्या आसपास तर अशा गोष्टी आहेत की ज्या प्लास्टिकने रिप्लेस केलेल्या आहे. मग असं का घडलं, का प्लास्टिकचे वेगवेगळे छान छान गुणधर्म आहे ना त्याच्यामुळे. ठीक आहे. याच्यामुळे प्रदूषण तर होतच आहे, हे सगळ्यांना माहिती. प्लास्टिक हे वर्षानुवर्ष लाखो वर्ष डिग्रेड, पण त्या प्लास्टिकमुळे काय झाला, काही त्याचे गुणधर्म इतके चांगले आहे की त्याच्यामुळे मेटल्सचे काही गोष्टी आहेत त्या रिप्लेस कशाने झाल्या, प्लास्टिकने झाला. सो सगळ्यात महत्त्वाचं तेच अगोदरच्या प्रश्नामध्ये ज्या प्रॉपर्टी लिहिल्या त्याचंच आन्सर तुम्ही सेकंड क्वेश्चन येते. प्लास्टिक इज अ लाईट वेट, इट इज अनब्रेकेबल, ते ब्रेक लवकर होत नाही. हँडलिंग इज व्हेरी इझी, हँडलिंग करणं खूप इझी आहे प्लास्टिकच्या वस्तू. ठीक आहे. देन नॉन करोजिव्ह नेचर आहे, त्याचे डायरेक्ट केमिकल रिॲक्शन वगैरे होत नाही. आता पूर्वीच्या काळी काय करायचं बघा, तुमचं जे लोणचं मुरंबा वगैरे आहे ते एका त्या कंटेनरमध्ये हे करायचे, आजही करतात. परंतु आता ते प्लास्टिकने रिप्लेस केलेलं आहे कारण की ते एअर टाईट नसल्यामुळे त्याला लगेच फंगस वगैरे इन्फेक्शन होऊ शकतं, म्हणून ते सुद्धा रिप्लेस केलं आहे. पिकल स्पायसेस स्टोअर इन मेटल ऑर ग्लास कंटेनर, बट नाउ इट इज रिप्लेस बाय द प्लास्टिक. ते पण प्लास्टिकने रिप्लेस केले आहे. इझी टू वॉश करायला, मेंटेन करायला खूप सोपं आहे. म्हणून आजकाल सगळ्या गोष्टी कशाने रिप्लेस केल्या आहे, तुमच्या प्लास्टिकने रिप्लेस केलेल्या आहे. सो अशा पद्धतीने आपण प्लास्टिकचे दोन थर्मोसेटिंग प्लास्टिक आणि थर्मोप्लास्टिक हे क्लिअर केलं. त्या सगळ्यांचे टाईप्स ते सगळं डिटेलमध्ये समजून घेतलं आणि हे जे 3-4 क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा त्याच्यावरचे छानपैकी क्लिअर केले. आता आपल्याला बघायचं की प्लास्टिक आणि इन्व्हायरमेंट ह्या सगळ्या प्लास्टिकच्या समस्या तुम्ही बघतात की सगळीकडे प्लास्टिकची खूप मोठी समस्या आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांवरती बॅन आला, आपण कापडी पिशव्या यूज करायला लागलो, आपण कागदी बॅग्स यूज करायला लागलो. मग या प्लास्टिकचा या आपल्या पृथ्वीवरती, आपल्या एन्व्हायरमेंटवरती काहीतरी चुकीचा परिणाम झाला असेल म्हणून ह्या प्लास्टिकवरती बंदी आजकाल येत आहे. बंदी झाली, बॅनच केलेलं आहे. आपण बघा पूर्वी आपल्याला इझिली आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर इझिली कुठलीही वस्तू घेतल्यानंतर आपल्याला त्याच्याबरोबर प्लास्टिक बॅग ही फ्री भेटायची. भाजीपाला घ्यायला जा, तुम्ही किराणा घ्यायला जा, कुठलीही वस्तू घेऊन जा, प्लास्टिकची बॅग त्याच्याबरोबर फ्री मिळायची. पण आजकाल भेटत नाही, आपल्याला त्याचे वेगळे चार्जेस द्यावे, कारण प्लास्टिकने गव्हर्नमेंटनेच प्लास्टिकवरती बंदी आलेली आहे. मग या प्लास्टिकच्या एन्व्हायरमेंटवरती काय परिणाम होतात चला समजून घेऊया. सो स्टुडंट, प्लास्टिक आणि एन्व्हायरमेंट हा टॉपिक समजून घेण्याच्या अगोदर तुमच्या पुस्तकामध्ये काही क्वेश्चन दिलेले आहे ते क्वेश्चन समजून घेऊया, ज्या अनुषंगाने तुम्हाला प्लास्टिक आणि एन्व्हायरमेंटशी
शी रिलेटेड हे क्वेश्चन दिलेलं आहे. सो काय क्वेश्चन आहे, फर्स्ट क्वेश्चन दिलेलं आहे, हाऊ मेनी प्लास्टिक बॅग्स यू कॅरी ब्रोट इन युअर होम इन अ डे, व्हॉट हॅपन टू दोज लॅटर ऑन. म्हणजे पूर्वी तुम्ही प्लास्टिकच्या बॅग किती यूज करायचे, आता किती यूज करतात आणि त्याचं काय झालं. तर पूर्वी 2018 मध्ये, तर तुम्ही आन्सर काय लिहा, इन 2018 अबाउट 2 or 3 प्लास्टिक बॅग्स कॅन बी ब्रोट इन आर होम. आपल्या घरामध्ये आपण 2018 साली तुम्ही विचार करा 2-3 प्लास्टिकच्या बॅग्स आपल्याला बघायला मिळायच्या. परंतु ते नंतर इतकं प्रमाण वाढलं, इतकं प्रमाण झालं, इतकं पोल्युशन झालं की गव्हर्नमेंटने काय केलं, त्याच्यावरती बॅन केलं. नाव अ डेज गव्हर्नमेंट बॅन ऑन प्लास्टिक. नाव इट्स यूज इज रिड्यूस सम एक्सटेंट. थोड्या प्रमाणामध्ये त्याचा यूज काय झाला आहे, कमी झालेला आहे. सो नेक्स्ट काय लिहू शकतात, दॅट इज इन 2018 वी कॅन buy 2 or 3 plastic bags, but now government banned on plastic, that's why its use is reduced. Plastic bag causes plastic pollution. Why? Because it causes different type of plastic pollution. Plastic pollution खूप जास्त प्रमाणात होते हे प्लास्टिक बॅग्स यूज केल्यामुळे. इट इज नॉन बायोडिग्रेडेबल. सगळ्यात महत्त्वाचं ते हजारो वर्ष, लाखो वर्ष डिग्रेडेबल म्हणजे कुजत नाही वगैरे, ते इन्व्हायरमेंटमध्ये तशाच पद्धतीने राहत असतं. इट क्रिएट द प्रॉब्लेम ऑफ डिस्पोजल. त्याच्यामुळे ते प्लास्टिक फेकायचं कुठे हा सगळ्यात मोठा प्रश्न जगासमोर निर्माण झाला आहे. सो इट कॉजेस द प्रॉब्लेम ऑफ डिस्पोजल. इट डम्प्स इन वॉटर अँड अफेक्ट द लाईफ ऑफ ॲक्वॅटिक ॲनिमल्स. समजा ते पाण्यामध्ये तुम्ही प्लास्टिक फेकून दिलं तर काय होणार आहे, ते ॲक्वॅटिक ॲनिमल्सच्या शरीरामध्ये जाऊन त्यांचा मृत्यू होऊ शकतो किंवा त्यांना ऑक्सिजन हा कमी मिळत असतो हे प्लास्टिक जर तुम्ही पाण्यामध्ये टाकलं तर. सो फर्स्ट ऑफ ऑल हे सगळं लिहायचं आहे. देन ऑल्सो द स्ट्रे ॲनिमल्स. तुम्ही बघा त्याच्यामध्ये काही उरलेले पदार्थ आहे, तुमचे पोळी आहे, भात आहे किंवा काही उरलेलं अन्न आहे, तुम्ही ते प्लास्टिकच्या बॅगमध्ये टाकून बाहेर कुठेतरी उघड्यावर टाकत असता. तुम्हाला वाटलं की कोणी स्ट्रे ॲनिमल्स, कुत्रा किंवा गाय, बैल वगैरे कोणीतरी खाऊन जाईल, पण ते काय करतात, ते मुके जनावर आहे, त्यांना माहिती नसतं, ते डायरेक्ट प्लास्टिकच्या बॅग सोबत ते खाऊन घेतात. आणि आजकाल तुम्ही इतक्या ठिकाणी बघा रिसर्चेसमध्ये असं फाउंड झालं आहे की त्या ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये खूप सारं प्लास्टिक साठलं, त्याच्यामुळे त्या ॲनिमल्सचा मृत्यू झालेला आहे. सो स्ट्रे ॲनिमल्स कॉजेस टॉक्झिक इफेक्ट बिकॉज ऑफ दिस ऑल प्लास्टिक. बर्निंग इमिट्स पॉयझनस गॅसेस. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे प्लास्टिक जर तुम्ही जाळलं, तुम्ही जाळताय, ते नष्ट करायचं आपल्याला, तर त्याच्यामुळे वेगवेगळे कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, सल्फर डायऑक्साईड यासारखे गॅसेस सुद्धा काय होत आहेत, बाहेर पडतात. सो दीज आर द ऑल बॅड इफेक्ट्स ऑफ दिस प्लास्टिक. मग तुम्ही असं व्यवस्थित आन्सर लिहायचं आहे. 2018 मध्ये आपण 2-3 प्लास्टिक बॅग वापरत असतो. नाव गव्हर्नमेंट बॅन द प्लास्टिक बिकॉज इट कॉजेस डिफरंट टाइप ऑफ प्लास्टिक पोल्युशन. वेस्ट बॅग प्लास्टिक बॅग्स कॉजेस प्लास्टिक पोल्युशन. इट इज नॉन बायोडिग्रेडेबल. इट कॉजेस द प्रॉब्लेम ऑफ डिस्पोजल. डिस्पोजलचा प्रॉब्लेम, इफ वी डम्प इन वॉटर इट affect the life of aquatic animal. Then in the stray animals causes the toxic effects of this plastic and burning emit the poisonous gas in the environment. These are the bad effects of this plastic. So अशा पद्धतीने आन्सर तुम्ही याचं लिहायचं आहे. त्यानंतर अजून एक क्वेश्चन दिलाय, हाऊ आर द यूज अप अँड थ्रोन अवे कॅरी बॅग्स, वॉटर बॉटल्स, मिल्क बॅग्स अँड रिसायकल. म्हणजे तुम्ही ज्या डेली लाईफमध्ये ज्या बॉटल्स, बिस्लरी बॉटल यूज करता आहात त्या फेकून देता, तुम्ही मिल्क बॅग्स फेकून देत असतात, कॅरी बॅग्स फेकून देत असतात, त्याचा आपण रियूज कसा करू शकतो. येस वी कॅन रियूज. कारण त्या बनलेल्याच त्याच्या थर्मो प्लास्टिकपासून बनलेल्या ते आपण रियूज करू शकतो. प्लास्टिक वेस्ट इज कलेक्टेड बाय कबाडीवाला और स्वीपर. आपण काय केलं पाहिजे, त्या सगळ्या प्लास्टिकच्या बिस्लरीच्या बॉटल त्या कबाडीवाल्याला किंवा स्वीपरला सगळं देऊन टाकलं पाहिजे. त्या बॅग्स पण व्यवस्थित ठेवल्या पाहिजे, स्वीपर्सला देऊन टाकलं पाहिजे. देन दे सेल दिस आर्टिकल टू द रिसायकलिंग युनिट. जे रिसायकल प्लास्टिक रिसायकल युनिट्स आहेत ते त्यांना ते विकतील. इन रिसायकलिंग युनिट्स फॉर्मेशन ऑफ लो क्वालिटी प्लास्टिक विच मे बी यूज इन सम एक्सटेंट. मग त्यानंतर ते रिसायकलिंग युनिटकडे जाईल. रिसायकलिंग युनिट परत त्या प्लास्टिकला मेल्ट करतील, त्याच्यापासून परत प्लास्टिक बॉटल बनवतील किंवा मिल्क बॅग्स बनवतील किंवा कॅरी बॅग बनवतील आणि परत त्याचा आपण हा यूज करू शकतो. सो अशा पद्धतीने रिसायकलिंग रिड्युसेस द पोल्युशन ऑफ प्लास्टिक. प्लास्टिकचं पोल्युशन हे कमी होणार आहे. सो अशा पद्धतीने हा क्वेश्चनचं तुम्ही छानपैकी आन्सर हे लिहायचं आहे. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण छानपैकी प्लास्टिक आणि एन्व्हायरमेंट हे सगळं डिटेलमध्ये क्लिअर केलेलं आहे. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.